8 महापालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार। जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी चिंचवडला आज महापौर मिळणार, तर नागपूर, अमरावती, सोलापूर, नाशिकमध्येही आजच महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार। संभाजीनगर महापालिकेसाठी भाजपकडून गोविंद केंद्रे यांची गटनेतेपदी निवड। भाजपच्या सर्व नगरसेवकांकडून विभागीय आयुक्तालयात जात गटनोंदणी 57 जागा मिळाल्यानं संभाजीनगर महापालिकेत भाजपचाच महापौर होणार हे निश्चित। भिवंडी महापालिका महापौर पदाच्या निवडीसाठी मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित। कोकण विभागीय आयुक्तांकडून अजूनही कार्यक्रम जाहीर नाही। काँग्रेससह भाजप आणि शिवसेनेकडूनही महापौर पदावर दावा। चंद्रपूर महापालिकेतील गटनोंदणीसाठी काँग्रेसनं वेळ मागितल्याची माहिती। काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्रित गटनोंदणी करणार असल्याची माहिती। आज गट नोंदणी होण्याची शक्यता। अजित पवारांच्या निधनानंतर सांत्वन भेटीचा आजचा शेवटचा दिवस। आज देखील संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्य एकत्र असणार। राज्यभरातून अनेक कार्यकर्ते, नागरिक पवार कुटुंबियांच्या भेटीसाठी बारामतीत येणार। दादा गेल्यानंतर तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केलं। दादांची राख विझली नव्हती। सुनेत्रा पवार यांना शपथ घ्यायला लावली। शरद पवार ताबा घेतील असं तटकरेंना वाटलं। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची सुनील तटकरेंवर जहरी टीका। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात क्लीन चिट देऊ नये। अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारकडे मागणी। राष्ट्रवादीला मत हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली। अमोल कोल्हे यांचं वक्तव्य। जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं आवाहन। अजितदादांसारखा कर्तबगार नेता महाराष्ट्रानं गमावला। नागपूरमधील शोकसभेत अनिल देशमुख यांच्याकडून दादांच्या आठवणींना उजाळा। अजित पवार खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे राजकीय दादा होते, देशमुखांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या निधनानं दुःखाचं सावट। एकीकडे दुःख आहे तर दुसरीकडे कर्तव्य। निवडणुकीत कार्यकर्त्यांना पाठबळ दिलं पाहिजे। रत्नागिरीच्या खेडमधील भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। अधिवेशनात पार्थ पवार प्रकरणात सरकारला जाब विचारू। काँग्रेस नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर पार्थ पवार प्रकरणात आता बोलणं योग्य नाही, नाना पटोलेंचं वक्तव्य। लाडक्या बहिणींना लखपती करणार। खेडमधील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। तर हप्ता न मिळालेल्या लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। पृथ्वीवर सूर्यचंद्र असेपर्यंत लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही। सिल्लोडमधील सभेत मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। रामदास कदम हफ्तेखोर, ते डान्सबारमधून पैसा कमावतात। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांची रामदास कदम यांच्यावर टीका। रामदास कदम हे दाता नसून मांजर असल्याचं भास्कर जाधव यांचं वक्तव्य। विरोधकांकडे चोरीचा पैसा, योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणार। विकास गोगावले यांचा अप्रत्यक्षपणे खासदार सुनील तटकरेंवर निशाणा। गेल्या अनेक वर्षात अनेकांनी माझ्यावर टीका केली, विकास गोगावलेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीचे नागोठणे गटातील उमेदवार किशोर जैन यांची बुद्धी बालिश। शिंदेचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची टीका। मालेगावात एमआयएमच्या नेत्यांनी दादा भुसे यांची भेट। चर्चांना उधाण। मुफ्ती इस्माईल अब्दुल मलिक युनूस यांनी घेतली दादा भुसेंची भेट। मालेगाव महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भेट असल्याची चर्चा। भाजपच्या नादी लागू नका। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या निधीचा हिशोब ठेवला जाणार। पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आमदार अभिजित पाटील यांना इशारा। आमच्या मतदारसंघात येऊन भाजपच्या मंत्र्यांनी चुकीची वक्तव्य केली। चुकीच्या वक्तव्यानं जनता पेटून उठली आहे। शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। पाटण तालुक्यातील जनता मताद्वारे उत्तर देणार। झेडपी आणि पंचायत समितीत शिवसेनेला बहुमत मिळेल, देसाईंकडून विश्वास व्यक्त। एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यास गणेश नाईकांचा टांगा पलटी करू। गणेश नाईकांच्या एकनाथ शिंदेंवरील टीकेवरून शंभूराज देसाईंचा पलटवार। नवी मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये 10 ते 15 जागांचेच तफावत असल्याचंही सूचक वक्तव्य। मी कधीही अति आत्मविश्वासानं काम करत नाही, पराभव पाहिलेला माणूस आहे। सिंधुदुर्गमधील प्रचार सभेत निलेश राणेंचं वक्तव्य। जत तालुक्यातील पुढारी एका बाजूला एकवटलेत, पण जनता भाजपच्या बाजूने एकवटले। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा विरोधकांवर निशाणा। तर कुणालाही विरोध करायचा नाही, लोकांसाठी काम करायचं ठरवलंय, पडळकरांचं वक्तव्य। 1999 पासून आघाडी करतोय, त्यामुळे काँग्रेसची पिछाडी झाली। आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा विचार करू। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका। सांगलीच्या खानापूरमध्ये भाजपच्या प्रचारात खोडसाळपणे वीज पुरवठा बंद केला जातो। यापुढे जर वीज गेली तर तुमची लाईट घालव। गोपीचंद पडळकर यांचा आमदार सुहास बाबर यांना अप्रत्यक्ष इशारा। सांगलीच्या जत तालुक्यातील 65 गावांच्या पाण्याचा प्रश्न डिसेंबरपर्यंत सुटेल। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं ग्रामस्थांना आश्वासन।
पुण्यात बिबट्यांचा विषय गंभीर. रेस्क्यू सेंटरची संख्या वाढवून बिबट्यांची दहशत कमी करणार. पुण्याच्या ओतूरमधील प्रचार सभेत एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. जुन्नरमधील सभेत एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांची ऑडिओ क्लिप ऐकवली. जुन्नरमध्ये एमआयडीसी आणणार सामंतांचं नागरिकांना आश्वासन. आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो, असंही उदय सामंत यांचं वक्तव्य. आमच्याकडे रोजगार नाही, त्यामुळे आमच्या पोरांची लग्न जमत नाहीत. आम्हाला आयटी पार्क द्या. पुण्याच्या ओतूरमधील सभेत आमदार शरद सोनवणे यांची मागणी. दिलीप सोपलांमध्ये सरपंच होण्याचं कर्तृत्व नाही. दिलीप सोपल यांनी माझ्यासोबत फिरावं, माझी विकास कामं पाहावी. भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर सडकून टीका. बार्शी झेडपी निवडणुकीत ठाकरेंची माणसं धनुष्यबाणावर उभी असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांचा आरोप. मशालीच्या माणसांसाठी मतं मागणारा मी नाही. भाऊसाहेब आंधळकर यांची नाव न घेता दिलीप सोपल यांच्यावर टीका. शहाजी बापू पाटील यांच्या भ्रष्टाचाराचे गाडीभर पुरावे सादर करणार. शहाजी बापू पाटील यांना जेलमध्ये जावं लागणार. शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचा इशारा. तर देशमुखांकडून ही राजकीय स्टंटबाजी. शहाजी बापू पाटील यांचं उत्तर. सोलापुरात विजयसिंह मोहिते पाटील आणि पुतण्या धवलसिंह मोहिते पाटील एकाच मंचावर. दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढत असल्यानं दोघं एकाच व्यासपीठावर. गेल्या 12 वर्षांपासून राजकीय मतभेदांमुळे सुलती आणि पुतणे वेगवेगळे होते. सोलापूरच्या करमाळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर मांजरगाव ग्रामस्थांचा बहिष्काराचा इशारा. मांजरगाव ते कोर्टी मंजूर झालेल्या रस्त्याचं काम न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक. सांगलीत भाजपकडून मतदारांना साड्यांचं वाटप. काँग्रेसचा आरोप. कडेगाव तालुक्यातील वडिये रायबागमधील प्रकार. शेकडो साड्यांसह उमेदवारांची पत्रकही आढळल्याचा काँग्रेसचा आरोप. पनवेल तालुक्यातील झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीचं चित्र स्पष्ट. अर्ज माघारीनंतर 54 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात. 7 फेब्रुवारीला 8 झेडपी गट आणि 16 पंचायत समिती गणांमध्ये मतदान. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अधिकृत जाहीर प्रचार थांबला. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान. उद्याच्या मतदानाआधी हालचालींना वेग येणार. काँग्रेसच्या बुद्धीची कीव येते. संसदेतील काँग्रेसच्या गदारोळावरून बावनकुळेंची टीका. संसदेच्या लोकमंदिरात निदर्शनं करणं ही कृती लोकशाहीला अमान्य. बावनकुळेंचा काँग्रेसवर निशाणा. देशाच्या हितासाठी काँग्रेस खासदार निलंबित होत असतील तर अभिमान. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचं वक्तव्य. कोपर्डी प्रकरणात जे काही असेल ते पुराव्यासह सिद्ध करून दाखवा. जरांगेंचं अमोल खुणेंना आव्हान. तर आरोप करण्यापेक्षा माझ्यावर गुन्हा दाखल करा. जरांगेंचा खुणेंना सल्ला. मुंबई महानगरपालिकेतील भाजप कार्यालयाचं आज उद्घाटन होणार. सकाळी 10 वाजता नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं उद्घाटन होणार. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, गटनेते गणेश खणकर कार्यक्रमासाठी उपस्थित असणार. वरळी कोळीवाड्यांच्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचा आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ. नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्या प्रयत्नातून नवनीत चौक ते एनएससी बिल्डिंगपर्यंतचं काम केलं जाणार. बीएमसीच्या महापौरपदासाठी उमेदवार देणार की नाही लवकरच समजेल. आता त्याबाबत बोलणार नाही. आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची पहिली संयुक्त बैठक संपन्न. बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पराग अळवणे उपस्थित. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि एमएमआरडीएचे मुख्य आयुक्त संजीव मुखर्जी बैठकीला होते उपस्थित. नांदेडच्या कंधारमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्रांचं वाटप. किरीट सोमय्यांचा आरोप. जन्म प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला परदेशातून आर्थिक मदत. सोमय्यांचा आरोप. माहीमच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मराठी न बोलणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्याचा व्हिडिओ समोर. मनसेनं आक्षेप घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना माफी मागितली. बँक मॅनेजरकडून कर्मचाऱ्यावर कारवाईचं आश्वासन. पुणे विद्यापीठाचा कुंभमेळा निर्णय. वादाच्या भोवऱ्यात श्रमदान करणाऱ्यांना क्रेडिट गुण देण्याच्या निर्णयाला विद्यार्थी संघटनांचा विरोध. नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाट रामकुंड परिसरात विकास कामांना सुरुवात. नाशिकच्या रामकुंड परिसरातील अतिक्रमणं हटवली. रामकाल पथ कामासाठी काळाराम मंदिराचं मुख्य द्वार 2 महिने बंद राहणार. भाविकांसाठी उत्तर आणि दक्षिण द्वारातून दर्शनाची सोय. बांधकामाची वर्दळ लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीनं निर्णय. हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतापले. विद्यार्थ्यांसह पालकांवर गुन्हा दाखल करण्याची अधिकाऱ्याची धमकी. वाढीव शिक्षक देण्याच्या मागणीसाठी अधिकाऱ्याच्या दालनात पालकांसह विद्यार्थ्यांचा गोंधळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा अवघ्या 3 दिवसांवर 9 आणि 10 फेब्रुवारीला यावर्षीचा जत्रोत्सव. आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ आणि शासकीय प्रशासकीय यंत्रणांकडून जोरदार तयारी. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेनिमित्तानं मध्य रेल्वे सावंतवाडीपर्यंत विशेष ट्रेन सोडणार. लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव मार्गावर विशेष ट्रेन चालवली जाणार. 8 आणि 10 फेब्रुवारीला लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सकाळी 8 वाजता ट्रेन सुटणार.
लोकलच्या वाढत्या गर्दीवरून हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका. डोंबिवली रेल्वे स्थानकावरील गर्दीचा व्हिडिओ सपकाळांकडून ट्विट. मुंबई स्पिरिटच्या नावाखाली मुंबईकर भरडला जातोय. सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल. सीएसएमटी ते गोरेगाव हार्बर मार्ग 3 महिने बंद राहणार. वांद्रे आणि खार स्थानकांदरम्यान जुन्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामामुळे लोकल बंद राहणार. पश्चिम रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या 1,02,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई. जानेवारीत राबवलेल्या विशेष मोहिमेत फुकट्या प्रवाशांकडून 4,34,00,000चा दंड वसूल. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी आता आपत्कालीन व्यवस्थापनाचा भाग ठरणार. वाहतूक कोंडीसाठी पुणे रायगड जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार. वाहतूक कोंडी संदर्भात एसओपी देखील तयार केली जाणार. ॲप आधारित आणि तसंच रिक्षा कॅब चालकांचा उद्या लाक्षणिक बंद. बाईक टॅक्सी तसंच ओला उबेर रॅपिडोच्या मनमानी भाडं आकारणी विरोधात आंदोलन. संपूर्ण राज्यभरात ॲप आधारित 11 लाख तर मुंबईतील 6 लाख प्रवासी सेवा ठप्प राहणार. बिल्डर मेट्रो आणि एमएमआरडीएच्या कंत्राटदारांना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केडीएमसीची नोटीस. बांधकाम साईटवर धूळ नियंत्रण न केल्यास बिल्डरांसह मेट्रो एमएमआरडीएच्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईचा इशारा. थकबाकीदारांना पालिकेचा अल्टिमेटम. विशेष मोहीम राबवणार. 2 महिन्यात थकीत मालमत्ता कर न भरल्यास जप्ती आणि लिलाव. विशेष मोहिमेत बड्या थकबाकीदारांची यादी तयार करून कारवाई केली जाणार. कल्याण डोंबिवलीकरांसाठी आरोग्याबाबत दिलासादायक बातमी. केडीएमसीची रुक्मिणीबाई गौरीपाडा आणि शक्तिधाम रुग्णालय अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न जे रुग्णालयाच्या धर्तीवर अत्याधुनिक उपचारांची सुविधा मिळणार. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीचा एसटीला फटका. वाहतूक कोंडीच्या तिसऱ्या दिवशीही 66 शिवनेरी बस रद्द. एसटी पुणे आणि विभागाचे 12 ते 15 लाखांचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती. पुण्यात मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी मताधिकार ॲप. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. मतदाराचं संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा क्रमांक नमूद करून नाव शोधता येणार. पुण्यात राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या आवडेल तिथे प्रवास योजनेला मोठा प्रतिसाद. योजनेतून एका महिन्यात 2,500 प्रवाशांचा प्रवास. शिवाजीनगर आगारातून सर्वाधिक 432 प्रवाशांनी पास घेतल्याची माहिती. जळगाव शहरातील पिंपराळा परिसरात दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. सोनीनगर आनंदमंगल सोसायटी निसर्ग कॉलनीसह परिसरात दूषित पाणी पुरवठा. प्रशासनाचं समस्येकडे दुर्लक्ष. भिवंडीच्या कशाळेतील फर्निचर मार्केटमधील शासकीय जमिनीवरील 50 गोदामांवर तहसीलदारांची कारवाई. महसूल विभागानं 50 गोदामं तोडली. कांदळवन खाजण जमिनीवर अतिक्रमण. मालेगावमधील जुन्या मुंबई आग्रा महामार्गावर प्रचंड धूळ. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी. गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. एका नक्षलवाद्याला ठार करण्यात पोलिसांना यश. घटनास्थळावरून 2 रायफल जप्त. रायगडच्या महाड एमआयडीसी मधील एम्बायो कंपनीला भीषण आग. आगीमुळे कंपनी परिसरात धुराचे लोट. आग कशामुळे लागली कारण अस्पष्ट. नाशिकमध्ये सावकारी जाचाला कंटाळून मंडप व्यावसायिकाची आत्महत्या. संदीप फुलसुंदर यांनी गळफास घेऊन संपवलं जीवन. मंडप व्यवसायासाठी 1 लाख घेतले. सावकारानं 16 लाख वसूल केले. पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या. शिवी दिल्याच्या रागातून दगडानं ठेचून हत्या. संबंधित आरोपीला अटक. नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात बसचा अपघात. बस चालकाचा ताबा सुटल्यानं बसची कारला धडक. अपघातात 5 ते 6 जण किरकोळ जखमी. डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरात वाहन शिकताना अपघात. नियंत्रण सुटल्यानं गाडी थेट गटारात घुसली. तरुणी आणि प्रशिक्षण देणारा चालक थोडक्यात वाचला. जळगावच्या पारोळा कचगाव रस्त्यावर दूध डेअरी चालकाची 5.5 लाखांची रोकड लंपास. भर दिवसा घडली घटना. सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद. नाशिकमध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला अंबड गुन्हे शाखेनं घेतलं ताब्यात. ॲडव्हर्टायझिंग कंपनीला जाहिरातीचं बॅनर लावण्यासाठी जागा शोधून देण्याच्या बहाण्यानं 5.5 लाखांची केली फसवणूक. अंबरनाथहून चिंचणी मायाक्का जत्रेसाठी अल्पदरात बस सेवा. होलार समाजाकडून बस सेवेचं नियोजन. कर्नाटकात भरते श्री क्षेत्र चिंचणी मायाक्का देवीची जत्रा. यवतमाळच्या अरणी इथल्या बाबा कंबलपोश यांच्या उरुसाला सुरुवात. उरुसाला शाही संदलनं सुरुवात. 10 तारखेपर्यंत सुरू राहणार उरुस. मोठ्या संख्येनं भाविक उरुसासाठी येतात. राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिराचा डंका. शीतल इरमाळीला सुवर्णपदक. शीतलची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड. एकाच दिवसात बिटकॉईनचे दर 8% खाली. घसरणीमुळे वर्षभरात बिटकॉईनमध्ये 20% घट. नोव्हेंबर 2024 नंतर बिटकॉईननं निच्चांकी $69,000 खाली. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची 9 वर्षात 60 पट वाढली संपत्ती. एलन मस्क यांची संपत्ती $841 अब्ज इतकी. इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीचं कामकाज ऑनलाईन पद्धतीनं केलं जाणार. शिक्षक पदभरतीसाठी खासगी संस्थेची नियुक्ती. $1,43,00,000 रुपये खर्च केले जाणार. WPLमध्ये अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दणदणीत विजय. दिल्लीला पराभूत करत आरसीबीनं पटकावलं दुसरं जेतेपद. आरसीबीनं 6 गडी राखून पटकावला विजय.
पंतप्रधान मोदींसोबत विपरीत घटना घडली असती म्हणून सभागृहात येण्यापासून थांबवलं लोकसभा अध्यक्षांची माहिती. विरोधी महिला खासदारांचा मोदींच्या रिकाम्या खुर्चीला घेराव.